बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। मुंबई महानगरपालिकेच्या महापौर बंगल्यावरील खर्चावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नेते आदित्य ठाकरे यांनी महायुती सरकार आणि मुंबई महापालिका प्रशासनावर जोरदार टीका केली। महापौर बंगल्याच्या दुरुस्ती आणि वाहन खरेदीवर कोट्यावधी रुपयांचा खर्च केला जात असल्याचा आरोप करत त्यांनी महापौर बंगल्याचा ताजमहाल करायचा आहे का असा सवाल उपस्थित केला। माध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की माझ्या दोन्ही बाजूला मुंबईचे माजी महापौर आहेत, त्यांनी एवढा खर्च केला नसेल। एका आमदाराला संपूर्ण मतदारसंघासाठी 5 कोटी रुपयांचा निधी मिळतो, तर महापौरांच्या बंगल्यासाठी 5.5 कोटी रुपये खर्च केले जातात। त्याशिवाय 1.5 ते 2 कोटी रुपयांच्या गाड्या घेतल्या जात आहेत। हा सर्व खर्च स्वतःवर कशासाठी? महापौर बंगला पर्यटन स्थळ करायचा आहे का की ताजमहाल उभारायचा आहे? मुंबईतील स्वच्छता, कचरे, रस्ते आणि बेस्ट सेवेचे प्रश्न कायम असताना प्रशासन महापौर बंगल्यावर कोट्यावधी रुपये खर्च करत असल्याचा आरोपही त्यांनी केला। महापौरांकडे गाड्या खरेदी करण्यासाठी पैसे आहेत, पण चौपाटी स्वच्छ करण्यासाठी पैसे नाहीत का? मुंबईत सर्वत्र कचऱ्याचे ढिगारे वाढतायत, बेस्टच्या बस कमी होत आहेत, कर्मचाऱ्यांचे पगार आणि पेन्शन वेळेवर मिळत नाहीयेत, रस्त्यांच्या काँक्रिटीकरणानंतरही खड्डे कायम आहेत, मात्र महापौर बंगल्यासाठी आणि नव्या गाड्यांसाठी निधी सहज उपलब्ध होतो अशी टीका त्यांनी केली। मुंबईतील रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाच्या कामांवरही आदित्य ठाकरे यांनी प्रश्न उपस्थित केले। 2 वर्षात मुंबईचे रस्ते चकाचक होतील असं एकनाथ शिंदे यांनी सभागृहात सांगितलं होतं। आता 4 वर्ष झाली पण रस्त्यांवरील खड्डे भरले गेले नाहीत, खिचे भरले गेले मात्र खड्डे भरले नाहीत असा टोला त्यांनी लगावला। देवेंद्र फडणवीस, विखे पाटील आणि सर्वात मोठं एकनाथ शिंदेंनी समाजाला फसवलं आहे हे सत्य आहे। जरांगे पाटील का फसत आहेत, त्यांनी फसू नये, समजून घ्यावं असं मराठा सेवा संघाचे प्रवक्ते डॉक्टर शिवानंद भानुसे यांनी म्हटलं आहे। हैदराबाद गॅझेटियर लागू करून मराठा समाजाला आरक्षण मिळत नसतं हे 2 सप्टेंबरला शासन निर्णय घेण्यापूर्वीच मनोज जरांगे पाटील यांना सांगितलं होतं असं त्यांनी बुलढाणा येथे पत्रकारांशी संवाद साधताना म्हटलं आहे। शिवानंद भानुसे म्हणाले की मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा मी साक्षीदार राहिलो आहे, मी त्यांच्या शिष्टमंडळातही काम केलं आहे, मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाशी देखील चर्चा केली आहे। मराठा सेवा संघाने 1990 पासून लढा सुरू केला होता मराठ्याचे ओबीसीकरण, त्याच पद्धतीने हे आंदोलन पुढे सुरू होतं, परंतु वाशीमध्ये सगळे सोयरे हा मुद्दा ज्यावेळी आला त्यावेळी आम्ही त्याला विरोध केला होता। या मुद्द्यामुळे आरक्षण मिळू शकत नाही। मनोज जरांगेंनी सांगितलं की वकील सांगत आहेत का ते खोटं आहे का? 2 सप्टेंबरचा शासन निर्णय घेण्यापूर्वीच मनोज जरांगे पाटील यांना सांगितलं होतं की हैदराबाद गॅझेटियर लागू करून मराठा समाजाला आरक्षण मिळत नसतं। शिवानंद भानुसे म्हणाले की आज मराठा समाजाला एसईबीसी अंतर्गत 10% आरक्षण आणि सवलती मिळाल्याने त्यांच्यासाठी इतर काही मार्ग बंद झाले आहेत। हे एसईबीसी आरक्षण राज्यातील भाजपचं सरकार आहे तोपर्यंतच टिकणार आहे। हे आरक्षण जर दीर्घकाळ टिकायचं असेल आणि त्याचा मराठा समाजाला खरोखरच फायदा करून द्यायचा असेल तर या आरक्षणाचं स्वरूप राजकीय फायद्यापुरतं मर्यादित न ठेवता ते पूर्णपणे ओबीसी प्रवर्गाप्रमाणे लागू केलं पाहिजे। माजी खासदार संजय काकडे यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याबद्दल गुंगी गुडिया असा शब्द वापरल्याबद्दल काँग्रेसनं माफी मागावी अशी मागणी काकडे यांनी केली। माफी न मागितल्यास गंभीर परिणाम होतील असा इशाराही त्यांनी दिला। पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत काकडे म्हणाले की राजकारणात एखाद्या महिलेला गुंगी गुडिया म्हणणं अत्यंत अपमानजनक आहे। काँग्रेस अशी विचारसरणी बाळगत असेल तर पक्ष बिकट परिस्थितीत जात आहे। हे वक्तव्य मानवजातीला काळिमा फासणारं असून महिलांचा सार्वजनिक जीवनात अपमान करण्याचा प्रकार आहे। काँग्रेस नेत्यांना राज्यात फिरू देणार नाही आणि विविध ठिकाणी आंदोलनं करण्यात येतील असंही त्यांनी सांगितलं। काकडे यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या टीकेबद्दल माफी मागावी अशी मागणी केली। सुनेत्रा पवार सध्या मोठ्या धैर्यानं कुटुंबाची आणि राजकीय जबाबदारी सांभाळत आहेत। काँग्रेसला महिलांबद्दल आदर असायला हवा होता, पण तसं दिसून येत नाही असं मत त्यांनी व्यक्त केलं। या प्रकरणी राहुल गांधी यांनाही पत्र पाठवून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे असं काकडे यांनी सांगितलं। तसंच ज्येष्ठ नेते शरद पवार यांनाही पत्र पाठवून त्यांनी काँग्रेस अध्यक्ष आणि राहुल गांधी यांना यावर तीव्र प्रतिक्रिया देण्यास सांगावं असं सुचवलंय। आपल्या सुनेवर अशा प्रकारे टीका होणं चुकीचं आहे। शरद पवार यांनी नेहमी महिलांचा सन्मान केला असून त्यांनी नैतिक भूमिका घेऊन सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी उभं राहावं असं आवाहन काकडे यांनी केलं। महाविकास आघाडीमधील पक्षांनी महाराष्ट्राची संस्कृती आणि सभ्यता टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत असंही काकडे यांनी शेवटी नमूद केलं। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेतील काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी देशातील शिक्षण व्यवस्थेच्या स्थितीवरून केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे। देशात हजारो शाळा बंद होत असून 12वी पर्यंत पोहोचण्यापूर्वीच मोठ्या प्रमाणात विद्यार्थी शिक्षण सोडत असल्याचा दावा करत त्यांनी सरकारच्या शिक्षण धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। सोशल मीडियावरील पोस्टमध्ये वडेट्टीवार म्हणाले, शिक्षण आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याबाबत इतकं असंवेदनशील सरकार देशाने यापूर्वी कधीही पाहिलं नसेल। त्यांच्या म्हणण्यानुसार देशात तब्बल 12,000 शाळांना कुलूप लागलं आहे।
12वी पर्यंत पोहोचण्यापूर्वीच सुमारे 40% विद्यार्थी शिक्षण सोडत आहेत आणि 1 लाखांहून अधिक शाळा केवळ एका शिक्षकाच्या भरवशावर चालत आहेत. ही केवळ आकडेवारी नसून देशाच्या शिक्षण व्यवस्थेतील गंभीर अपयशाची साक्ष असल्याची टीकाही त्यांनी केली आहे. शालेय शिक्षणावरील नीती आयोगाच्या अहवालानुसार 2017-18 ते 2022-23 या 5 वर्षांमध्ये देशातील शाळांची संख्या सुमारे 92,000 घटली आहे. तसेच 1 लाखांहून अधिक शाळा एकाच शिक्षकाच्या भरवशावर चालत असून 7,993 शाळांमध्ये एकही विद्यार्थी नसल्याचं अहवालात नमूद करण्यात आलं आहे. मात्र शाळांची संख्या कमी होण्यामागे विद्यार्थ्यांची घट हे एकमेव कारण नसल्याचं अहवाल स्पष्ट करतो. कमी पटसंख्येच्या शाळांचं विलिनीकरण, पुनर्गठन आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत एकात्मिक शाळा उभारण्याच्या धोरणामुळेही शाळांची संख्या कमी झाल्याचं त्यात नमूद आहे. देवेंद्र फडणवीस, सुनेत्रा पवार आणि एकनाथ शिंदे हे नेते सातत्यानं जनतेमध्ये असतात, त्यांचे प्रश्न सोडवतात. त्यामुळे घरामध्ये कोण बसतं आणि जनतेचे प्रश्न कोण सोडवतं हे जनतेला माहिती आहे. ज्यांचे मालक आणि ते 24 तास घरात बसलेले असतात त्यांनी लोकांच्या प्रश्नांबद्दल न बोललेलं बरं, असं नवनाथ बन यांनी म्हटलंय. नवनाथ बन म्हणाले की निखिल वाघा यांनी तुमच्यावर टीका केली तेव्हा तुम्ही त्यांच्यासोबत चर्चा करायला हवी होती, पण तुमच्या कार्यकर्त्यांनी त्यावेळी त्यांच्या कार्यालयावर जात हल्ला केला होता. तुम्ही दुतोंडी गांडुळासारखं वागू नका. प्रत्येक वेळी वेगळी भूमिका घेण्याचं काम सुरू आहे. महाराष्ट्रात खंडणीखोर, टपोरी आणि सुपारी घेणारे कोण आहे हे जनतेला माहिती आहे. भाजपनं हिंदुत्वासाठी तुमच्यासोबत युती केली होती, पण तुम्ही हिंदुत्ववाद सोडून काँग्रेसची घरोबा केला. आता तुम्ही भाजपसोबत युती करू शकत नाही. तुमची कितीही इच्छा असली तरी ते आता शक्य नाही. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार जोपर्यंत तुम्ही जवळ करत नाही तोपर्यंत युतीचा विषयच नाही. नवनाथ बन म्हणाले की संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर काँग्रेसनं केलेल्या टीकेचं समर्थन केलंय. त्यांना त्यामध्ये काही चुकीचं वाटत नाही. राऊतांना काँग्रेसचे समर्थन करताना लाज वाटली पाहिजे. तुम्हाला ढोंगी गुड्डा म्हटलं पाहिजे. तुम्ही आणि उद्धव ठाकरे जो ढोंगीपणा करत असता, ढोंगाचं राजकारण करणं हे उबाटाकडून सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना जर गुंगा गुड्डा म्हणणार असतील तर उद्धव ठाकरे आणि संजय राऊत ढोंगी गुड्डा आहेत. ते ढोंगीपणाचं राजकारण करत असतात. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर काँग्रेसने केलेल्या टीकेवरून राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केलाय. सुनेत्रा पवार यांच्याबद्दल गुंगी गुडिया असा शब्दप्रयोग करत काँग्रेसने आपली वैचारिक दिवाळखोरीच दाखवून दिली आहे, अशा शब्दांमध्ये तटकरे यांनी काँग्रेसचा तीव्र निषेध केला. काँग्रेसच्या या वक्तव्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या वाढत्या रोषाची दखल घेत काँग्रेसने काल रात्री उशिरा एक ट्विट करून दिलगिरी व्यक्त केली आहे. यावर बोलताना तटकरे म्हणाले की मी काँग्रेसची ती दिलगिरी व्यक्त करणारं ट्विट पाहिलं आहे. मात्र केवळ दिलगिरी व्यक्त करून विषय संपत नसतो. राजकारणात टीका करताना काही वेळेला भान असायला हवं, पण काँग्रेस ते पूर्णपणे विसरले आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून काँग्रेस विरोधात संतप्त भावना उमटत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यामुळेच पश्चाताप होऊन त्यांनी ही दिलगिरी व्यक्त केली असावी. सुनेत्रा पवार किंवा सत्ताधाऱ्यांनी प्रत्येक विषयावर आपली भूमिका मांडली पाहिजे, अशी टीका ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केली होती. यावर उत्तर देताना तटकरे म्हणाले की संजय राऊत साहेबांना बहुधा माहीत नाही की पक्ष संघटनेत काम करणारी व्यक्ती आपलं विचार आणि स्पष्ट मत कशा पद्धतीने मांडत असते. नीट पेपरफुटी प्रकरणी जंतर मंतरवर यशस्वी आंदोलन उभारणाऱ्या कॉक्रोच जनता पार्टीच्या कोर कमिटीची 2 दिवसीय बैठक छत्रपती संभाजीनगरमध्ये पार पडतीये. या बैठकीपूर्वी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी देशातील सद्य राजकीय आणि न्याय व्यवस्थेवर कडक शब्दात ताशेरे ओढले. तसंच देशातील विविध संस्थांची अकाउंटेबिलिटी आणि निष्पक्षता परत आणण्यासाठी देशव्यापी जनआंदोलनाची आवश्यकता असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. अभिजित दिपके यांच्या निवासस्थानी सुरू असलेल्या या बैठकीसाठी काँग्रेस जनता पार्टीचे सौरव दास, यतीन गोयल, वैष्णवी गौर, रत्ना सिंग, अक्षय मराठे, अजिंक्य शिंदे आणि आशुतोष रंका हे पदाधिकारी उपस्थित आहेत. बैठकीपूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत अभिजित दिपके म्हणाले की जंतर मंतरवरील आंदोलनाला मिळालेला पाठिंबा केवळ शिक्षण व्यवस्थेपुरता मर्यादित नव्हता, असं दिपके यांनी स्पष्ट केलं. सध्या देशातील राजकीय व्यवस्था, न्याय व्यवस्था, प्रसार माध्यम, शिक्षण व्यवस्था आणि निवडणूक आयोग यासारख्या सर्वच महत्त्वाच्या संस्थांवरून जनतेचा विश्वास उडालाय. लोकांच्या मनात असलेला हा राग जंतर मंतर, बंगाल, मुंबई आणि चेन्नईसह देशभरात दिसून आला. सध्याच्या राजकीय परिस्थितीवर बोलताना दिपके यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले आज राजकीय व्यवस्था खूपच खराब झाली आहे.
जनता सकाळी एकाला मतदान करते, मात्र संध्याकाळी भलत्याच कुणाचं तरी सरकार स्थापन होतं. नागरिक ज्या पक्षाचा आमदार किंवा खासदार निवडतात तो संध्याकाळपर्यंत दुसऱ्या पक्षात गेलेला असतो. मतदान डिलीट होण्याचे प्रकार घडतात आणि तेही नाही झाले तर ईडी आणि सीबीआय सारख्या केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करून राजकीय पक्ष फोडले जातात. या सगळ्यामुळे जनता अत्यंत त्रस्त झाली आहे. देशात सध्या जे काही चुकीचं घडतंय त्यामुळेच लोक आपली विचारधारा आणि राजकीय मतभेद बाजूला सरून एकत्र आलेत. भारतात आता खऱ्या अर्थानं एक सामाजिक चळवळ उभी राहत असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी मंत्रालयात पार पडलेल्या शिवसेनेच्या स्वतंत्र बैठकीत मोठी राजकीय घडामोड पाहायला मिळाली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाच्या 4 मंत्र्यांच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करत त्यांना थेट पदावरून हटवण्याचा इशारा दिला आहे. जनतेची कामे आणि पक्षवाढीकडे दुर्लक्ष करणाऱ्या या मंत्र्यांना आता आपली कामगिरी सुधारण्यासाठी शेवटची संधी देण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे यांनी झापलेल्या 4 मंत्र्यांपैकी 3 मंत्र्यांची नावे समोर आले आहेत. यामध्ये सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट, वने आणि मदत पुनर्वसन मंत्री संजय राठोड आणि शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांचा समावेश असल्याचं समजतं. या मंत्र्यांच्या खात्याचा कारभार समाधानकारक नसून वारंवार सूचना देऊनही त्यांच्या कामात सुधारणा झालेली नाही, अशी खंत शिंदे यांनी बैठकीत व्यक्त केली आहे. मंत्रालयात मंगळवारी पार पडलेल्या या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. जनतेची कामे मार्गी लावा, आपल्या मतदारसंघात लक्ष द्या आणि पक्ष संघटनेची वाढ करा, अन्यथा मला खांदीपालट करावा लागेल, अशा स्पष्ट शब्दांमध्ये त्यांनी मंत्र्यांना सुनावलं. विदर्भ, वाशिम, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र या भागांमध्ये पक्षवाढीवर विशेष लक्ष केंद्रित करण्याच्या कडक सूचना त्यांनी दिल्या आहेत. पक्ष नेतृत्वाकडून दर 3 महिन्यांनी सर्व मंत्र्यांच्या कामगिरीचा एक अहवाल तयार केला जातो. या अहवालात जर संबंधित मंत्र्यांच्या कामाचा आलेख उंचावलेला दिसला नाही तर आगामी मंत्रिमंडळ विस्तारात त्यांची उचलबांगडी निश्चित मानली जात आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.